यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, स्कूल ऑफ आर्किटेक्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर्फे मी आपणा सर्वांचे स्वागत करते. आजपासून पुढचा पूर्ण आठवडा म्हणजे शुक्रवारपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाईन काउन्सिलिंग सेशन्स घेणार आहोत. तर ह्या सर्व काउन्सिलिंग सेशनचा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होईल. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये जॉईन व्हायचं आहे. ही लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायची आहे. तर आज आपण हे पहिलं लेक्चर V92 ह्या प्रोग्रामसाठी मॅथमॅटिक्स 01 साठी घेणार आहोत. मी तेजस्वी कदम आपल्या सर्वांचं ह्या लेक्चरमध्ये स्वागत करते. आणि हे लेक्चर सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मागच्या वर्षीही आपण काही ऑनलाईन काउन्सिलिंग सेशन्स घेतलेले आहेत. त्या ऑनलाईन काउन्सिलिंग सेशनचा तुम्ही आधी जर अभ्यास करून ठेवला तर ह्या लेक्चर सिरीजचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. तर त्यासाठी ज्या काही आवश्यक लिंक्स आहेत त्या मी ह्या लेक्चरच्या शेवटी शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे पुढच्या लेक्चरला उपस्थित राहण्यापूर्वी तुम्ही जे काही मागच्या वर्षी घेतलेले लेक्चर्स आहेत जे आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत ते बघून ठेवावेत, म्हणजे तुम्हाला या लेक्चरचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल. त्या लिंक्स मी तुम्हाला या लेक्चरच्या शेवटी देईल. तर तरी देखील या आजच्या लेक्चरला मी तुम्हाला मागे घडलेल्या लेक्चर्स मधली समरी देणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे लेक्चर समजून घेताना जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. तरी पण तुम्ही ते लेक्चर्स बघून ठेवावेत. तर आजचं हे आपलं लेक्चर जे आहे ते आहे कोर्स S41 141 मॅथमॅटिक्स 01 वर. यामध्ये आपण क्रेडिट 01 चा अभ्यास करणार आहोत. क्रेडिट 01 मध्ये टोटल 6 टॉपिक्स येतात. त्यामध्ये पहिलं टॉपिक आहे लिमिट ऑफ फंक्शन, दुसरा आहे थेरम्स ऑन लिमिट्स, तिसरा आहे कंटिन्युटी, चौथा आहे टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी, पाचवा थेरम्स ऑन कंटिन्युटी आणि सहावा सम स्पेशल टाइप्स ऑफ फंक्शन्स. अशा 6 टॉपिक्सचा अभ्यास हा क्रेडिट 01 मध्ये होतो. त्यापैकी जे पहिले 2 क्रेडिट्स आहेत त्याचा अभ्यास आपण आधी केलेला आहे मागच्या वर्षीच्या लेक्चर्समध्ये, जे युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. त्याचा तुम्ही अभ्यास ते लेक्चर बघून करू शकता. पण तरीही त्याची समरी मी या लेक्चरमध्ये घेणार आहे. आणि खरं म्हणजे या लेक्चरमध्ये आपण जो अभ्यास करणार आहोत तो कंटिन्युटीचा करणार आहोत, कंटिन्युटी ऑफ अ फंक्शनचा. तर कंटिन्युटी ऑफ फंक्शन मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी, राईट हँड कंटिन्युटी म्हणजे काय, लेफ्ट हँड कंटिन्युटी म्हणजे काय आणि कंटिन्युटी ऑन अ क्लोज इंटरवल म्हणजे काय, या सर्व टॉपिकचा अभ्यास आपण ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर ते शिकण्यापूर्वी काही आपण ज्या गोष्टी आवश्यक आहेत की जे तुम्हाला कंटिन्युटी समजून घेण्यासाठी गरजेच्या आहेत त्याचा अभ्यास करूया. पहिले फंक्शन म्हणजे काय आपण ते शिकणार आहोत. फंक्शन ही अगदी बेसिक कॉन्सेप्ट आहे जी तुम्हाला टोटल हा कोर्स शिकण्यासाठी समजून घेणे आवश्यक आहे. तर फंक्शन समजून घेण्यासाठी पहिले आपल्याला सेट म्हणजे काय माहित पाहिजे. तर सेट म्हणजे काय असतो, तर कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणजे काय असतो, सेट्स असतो. अशा या सेट्सवर आपण कोणती कॉन्सेप्ट डिफाईन करणार आहोत, फंक्शन. तर फंक्शन डिफाईन करण्यासाठी आपल्याला सेट माहिती पाहिजे. सेट म्हणजे कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. तर अशा या कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्सवर फंक्शन कसं डिफाईन केलं जातं, तर लेट एक्स अँड वाय बी एनी 2 नॉन एम्प्टी सेट्स. एक्स आणि वाय हे 2 नॉन एम्प्टी सेट्स आहेत. वी से दॅट एफ इज अ फंक्शन ऑर मॅपिंग फ्रॉम एक्स इनटू वाय अँड राईट f from x to y if to each x belongs to x there is one and only y belongs to y. म्हणजे फंक्शन एफ याला काय म्हटलं जातं, तर फंक्शन एफ हे एक रिलेशन असतं जे 2 सेटवर डिफाईन केलं जातं. एक्स आणि वाय ह्या 2 सेटवर ते फंक्शन डिफाईन केलेलं आहे. त्या रिलेशनला आपण फंक्शन केव्हा म्हणणार, जेव्हा सेट एक्स मधला प्रत्येक इलेमेंट एक्स साठी आपण वाय मधला कुठला तरी एक इलेमेंट त्या रिलेशनने डिफाईन करू शकत असो तर त्या रिलेशनला आपण फंक्शन म्हणतो. तर ते आपण डायग्रामॅटिकली समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर इथे फंक्शन समजून घेताना 2 सेट आपण घेतलेत, एक्स आणि वाय. त्याच्यामध्ये एक्स हा जो सेट आहे त्याला आपण डोमेन ऑफ फंक्शन म्हणतो आणि वाय ला कोडोमेन म्हणतो. तर एक्स सेट मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते स्मॉल एक्स ने डिनोट केले जातात, त्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल्स म्हटलं जातं. आणि जो वाय सेट आहे जो आपला कोडोमेन आहे त्याच्यामधल्या एलिमेंट्सला आपण स्मॉल वाय ने डिनोट करतो आणि त्याला आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो. कारण जे काही वायच्या व्हॅल्यूज आहेत त्या एक्स वर डिपेंड असतात. म्हणून एक्स काय असतो, इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि वाय काय असतो, डिपेंडंट व्हेरिएबल. तसं हे फंक्शन आपण डायग्रामॅटिकली समजून घेऊया.
फंक्शन हे काय असतं, दोन सेट एक्स आणि वाय मधलं एक रिलेशन असतं की ज्या रिलेशन मध्ये एक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी आपण वाय मधला कुठला तरी एक एलिमेंट डिफाइन करतो. असं जर हे रिलेशन असेल की ज्याने सेट एक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी वाय मधला कुठला ना कुठला एलिमेंट डिफाइन होत असेल तर अशा रिलेशनला आपण फंक्शन म्हणतो. इथे मी हे डायग्रामॅटिकली दाखवलं आहे की एक्स मध्ये ए बी सी हे 3 एलिमेंट्स आहेत आणि वाय मध्ये डी ई एफ हे 3 एलिमेंट्स आहेत. तर ह्या रिलेशन मध्ये ए ची इमेज अंडर एफ आहे डी, बी ची इमेज अंडर एफ आहे एफ, सी ची इमेज अंडर एफ आहे डी. म्हणजे आपण एफ ऑफ ए घेतला तर तो आहे डी, एफ ऑफ बी घेतला तर तो आहे एफ आणि एफ ऑफ सी घेतला तर तो अगेन आहे डी. म्हणजे ह्या सेट एक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी अंडर दिस फंक्शन एफ काहीतरी इमेज इथे डिफाइन झालेली आहे. असा एक्स मध्ये एकही एलिमेंट नाहीये की ज्याला अंडर एफ इमेज नाहीये. म्हणून हे रिलेशन काय आहे तर हे रिलेशन आहे फंक्शन. हे फंक्शनची डेफिनेशन आपण इथे समजून घेतलेली आहे जी आपल्याला पुढे प्रत्येक कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत की डेफिनेशन ऑफ फंक्शन आपण बघितलं. आता डेफिनेशन ऑफ लिमिट ऑफ फंक्शन कडे आपल्याला जायचं आहे. तर तिकडे जाण्यापूर्वी आपल्याला काही त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अजून छोट्या छोट्या कॉन्सेप्ट त्या समजून घ्याव्या लागणार आहे. आता इथे एक मीनिंग ऑफ एक्स टेंड्स टू एक्स झिरो नावाची एक कॉन्सेप्ट आहे जी लिमिट ऑफ फंक्शन डिफाइन करताना आपल्याला लागणार आहे, आवश्यक आहे. तर इथे ही जी मीनिंग ऑफ एक्स टेंड्स टू एक्स झिरो जेव्हा आपण म्हणू की लिमिट ऑफ फंक्शन एफ एक्स ऍज एक्स टेंड्स टू एक्स झिरो, तर यामध्ये एक्स टेंड्स टू एक्स झिरोचा नेमका अर्थ काय ते आपण समजून घेऊया. तर इथे एक्स टेंड्स टू एक्स झिरो आपण जेव्हा कधी म्हणणार तेव्हा त्यामध्ये एक्स झिरो आणि एक्स हे सगळे जे आहेत ते रिअल व्हेरिएबल्स असणार आहेत. म्हणजे जे काही आहे ते रिअल लाईन्सवर असणार आहे. त्याच्यामध्ये जो एक्स झिरो असतो तो फिक्स रिअल नंबर असतो. ही रिअल लाईन आहे. एक्स झिरो असतो जो फिक्स रिअल नंबर असतो आणि एक्स जो असतो तो व्हेरिएबल असतो. म्हणजे जेव्हा मी म्हणेल लिमिट ऑफ फंक्शन एक्स टेंड्स टू एक्स झिरो त्यामध्ये तो एक्स झिरो असेल तो फिक्स रिअल नंबर असेल आणि एक्स असतील ते व्हेरिएबल असतील. म्हणजे तो एक्स ची व्हेरिएबलची व्हॅल्यू ही एक्स झिरो पेक्षा छोटी असू शकते किंवा मोठी असू शकते. आणि जेव्हा मी म्हणेल एक्स टेंड्स टू एक्स झिरो म्हणजे हा एक्स जो व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू चेंज होणार आहे ती फिक्स एक्स झिरो कडे अप्रोच होते. म्हणजेच काय एक्स टेंड्स टू एक्स झिरो. एक्स टेंड्स टू एक्स झिरोचा अर्थ काय होतो, जी एक्स झिरो आपली फिक्स रिअल नंबर व्हॅल्यू आहे त्याला हा जो व्हेरिएबल एक्स आहे तो अप्रोच होतोय. म्हणजे थोडक्यात तो एक्स झिरो कडे मूव्ह होतोय. म्हणजेच काय एक्स टेंड्स टू एक्स झिरो असा हा अर्थ एक्स टेंड्स टू एक्स झिरोचा आपल्याला पुढे लागणार आहे. तर एक्स टेंड्स टू एक्स झिरो मध्ये अगेन दोन प्रकार आहेत एक्स टेंड्स टू एक्स झिरो मध्ये. आयदर एक्स टेंड्स टू एक्स झिरो फ्रॉम राईट हँड साइड और फ्रॉम लेफ्ट हँड साइड. म्हणजे एक्स झिरो हा आपला जो फिक्स रिअल नंबर आहे त्याला जो व्हेरिएबल एक्स अप्रोच होतोय तो राईट हँड साइडने अप्रोच होऊ शकतो किंवा लेफ्ट हँड साइडने अप्रोच होतो. जेव्हा व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यू ह्या ज्या फिक्स रिअल नंबर एक्स झिरो पेक्षा मोठ्या असतात म्हणजे ज्या राईट हँड साइडला असतात तेव्हा तो व्हेरिएबल एक्स एक्स झिरोला राईट हँड साइडने अप्रोच होतो. त्याला आपण म्हणतो एक्स टेंड्स टू एक्स झिरो प्लस. म्हणजे जेव्हा व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यू ह्या फिक्स जो एक्स झिरो आहे त्याच्यापेक्षा मोठ्या असतील तेव्हा तो व्हेरिएबल एक्स एक्स झिरोला राईट हँड साइडने अप्रोच होईल. त्यावेळेस आपण म्हणणार एक्स टेंड्स टू एक्स झिरो प्लस. सिमिलरली जेव्हा व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यूज ह्या एक्स झिरो पेक्षा लहान असतात तेव्हा एक्स हा एक्स झिरोला लेफ्ट हँड साइडने अप्रोच होतो. म्हणजे एक्स हा एक्स झिरो कडे लेफ्ट हँड साइडने मूव्ह होतो. त्यावेळी आपण म्हणणार एक्स टेंड्स टू एक्स झिरो मायनस. ह्या दोनही कॉन्सेप्ट आपल्याला राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट शिकण्यासाठी गरजेच्या आहेत. नेक्स्ट जी आपली महत्वाची डेफिनेशन आहे ती आहे लिमिट ऑफ ए फंक्शन. लिमिट ऑफ ए फंक्शन जे आपण शिकणार आहोत. तर लिमिट ऑफ ए फंक्शन जेव्हा कधी डिफाइन केलं जातं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की लिमिट ऑफ फंक्शन डिफाइन करण्यासाठी हे आवश्यक नाही की ते फंक्शन त्या पॉइंटला डिफाइन असेलच असं काही आवश्यक नाही. कारण लिमिट ऑफ फंक्शन आणि व्हॅल्यू ऑफ फंक्शन या दोन वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत ज्या बऱ्याचदा मिक्स केल्या जातात. पण इथे जे आपल्याला शिकायचं आहे ते व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऍट दॅट पॉइंट नाही शिकायचंय तर लिमिट ऑफ फंक्शन ऍट दॅट पॉइंट शिकायचं आहे. म्हणजे जेव्हा मी म्हणेल लिमिट ऑफ एफ एक्स ऍट एक्स टेंड्स टू एक्स झिरो
म्हणजे फंक्शन एफ एक्स ची व्हॅल्यू जेव्हा हा व्हेरिएबल एक्स x0 कडे मूव्ह होईल ती असते एल, तेव्हा काय म्हटलं जातं लिमिट ऑफ एफ एक्स ऍज एक्स टेन्स टू x0 इज इक्वल टू एल. म्हणजे त्याचा आपण अर्थ समजून घेऊया. लिमिट ऑफ एफ एक्स ऍट एक्स टेन्स टू x0 एल असं कधी म्हटलं जातं, जेव्हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यूज मी x0 कडे अप्रोच करेल त्यावेळीस फंक्शन एफ एक्सच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू जर एल ला अप्रोच होत असतील तर मी म्हणेल लिमिट ऑफ एफ एक्स ऍज एक्स टेन्स टू x0 इज इक्वल टू एल. म्हणजे जसं जसं मी एक्सच्या व्हॅल्यू x0 कडे नेईल तशा करस्पॉन्डिंग जे फंक्शनची व्हॅल्यू आहे एफ एक्स ती जर एल ला अप्रोच होत असेल तर मी म्हणणार फंक्शन एफ एक्सचं लिमिट आहे एक्स टेन्स टू x0 एल. अशा पद्धतीने हे लिमिट डिफाईन केलं जातं. याचं ऍप्सिलॉन आणि डेल्टा च्या भाषेत पण डेफिनेशन दिली जाते. तर ऍप्सिलॉन आणि डेल्टाच्या भाषेत कसं सांगितलं जातं लिमिटची व्याख्या, तर लेट एफ बी अ रियल व्हॅल्यूड फंक्शन डिफाईन फॉर ऑल एक्स इन द नेबरहुड ऑफ पॉइंट x0 एक्सेप्ट पॉसिबली ऍट x0 इटसेल्फ. म्हणजे एफ हे रियल व्हॅल्यूड फंक्शन आहे जे x0 च्या सगळ्या नेबरहुड मध्ये डिफाईन आहे, पण ते x0 ला डिफाईन असेलच असं नाही. म्हणजे x0 च्या ऑल पॉसिबल नेबरहुड मध्ये एफ एक्स हे डिफाईन आहे पण ते x0 ला डिफाईन असेलच असं नाही. अशा या फंक्शनचं लिमिट हे एल आहे असं पण कधी म्हणणार, जेव्हा फॉर एव्हरी एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 if there exists delta greater than 0 such that 0 is less than mod of x minus x0 is less than delta implies mod of fx minus l is less than epsilon. म्हणजे प्रत्येक एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 साठी म्हणजे कुठल्याही लहानातल्या लहान पॉझिटिव्ह नंबर साठी आपल्याला जर डेल्टा ग्रेटर दॅन 0 मिळत असेल जो ही इनइक्वॅलिटी सॅटिस्फाय करतो तर त्या एल ला आपण काय म्हणणार फंक्शनचं लिमिट म्हणणार. म्हणजे थोडक्यात कुठल्याही छोट्यातल्या छोट्या एप्सिलॉन साठी आपल्याला डेल्टा ग्रेटर दॅन 0 मिळाला की आपण त्या डेल्टा नेबरहुड मधला कुठलाही एक्स घेतला, x0 च्या डेल्टा नेबरहुड मधला कुठलाही एक्स घेतला तर करस्पॉन्डिंग एफ एक्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या एफ एक्सच्या व्हॅल्यू आणि एल मधलं डिस्टन्स हे एप्सिलॉन पेक्षा कमी असेल तर त्याला आपण एल ला काय म्हणणार एफ एक्सचं लिमिट म्हणणार. आता ही डेफिनेशन थोडी कॉम्प्लिकेटेड आहे पण आपण ज्याप्रमाणे मागच्या स्लाइड मध्ये समजून घेतलं की आपण सिंपल भाषेमध्ये लिमिटचं कसं डिफाईन करणार, तर सिंपल भाषेमध्ये आपण लिमिट काय डिफाईन केला, जर इंडिपेंडेंट व्हेरिएबलच्या व्हॅल्यू x0 कडे आपण अप्रोच केल्या तर करस्पॉन्डिंग ज्या फंक्शनच्या व्हॅल्यू आहेत त्या एल ला अप्रोच होत असतील तर त्याला एल ला काय म्हणणार आपण एफ एक्सचं लिमिट म्हणणार. आता हे लिमिट फाइंड करताना आपण दोन वेजने फाइंड, एक राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट फाइंड केलं जातं. जसं मी तुम्हाला म्हटलं की व्हेरिएबल एक्स x0 ला दोन साइडने अप्रोच होतो, एक तर राईट हँड साइडने किंवा लेफ्ट हँड साइडने. म्हणून जेव्हा व्हेरिएबल एक्सच्या किमती ह्या x0 पेक्षा छोट्या असतील म्हणजे लेफ्ट हँड साइडला असतील तेव्हा एक्स हा x0 ला लेफ्ट हँड साइडने अप्रोच होतो आणि करस्पॉन्डिंग लिमिटला आपण काय म्हणतो लेफ्ट हँड साइड लिमिट म्हणतो. तसंच जर व्हेरिएबल एक्स हा x0 पेक्षा मोठा असेल तेव्हा एक्स राईट हँड साइडने x0 ला अप्रोच होतो आणि करस्पॉन्डिंग लिमिटला राईट हँड साइड लिमिट म्हणतात. तर इथे राईट हँड लिमिट डिफाईन केलं आहे, लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेन्स टू x0 is equal to f of x0 plus or f of x0 plus 0 हे अशा पद्धतीने डिनोट केलं जातं राईट हँड लिमिट. आणि लेफ्ट हँड लिमिट कसं डिनोट केलं जातं, लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेंडिंग टू x0 मायनस इज इक्वल टू एफ ऑफ x0 मायनस. हे कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. ही डेफिनेशन आहे राईट हँड लिमिटची, लिमिट ऑफ एफ x0 प्लस इज इक्वल टू limit of f of x x tends to x0 plus is equal to L if for any epsilon greater than 0 there is a delta greater than 0 such that x0 is less than x is less than x0 plus delta implies f of mod of f of x minus L is less than epsilon. म्हणजे x0 च्या राईट हँड साइडचं जे डेल्टा नेबरहुड आहे त्यामधला जर तुम्ही x घेतला आणि करस्पॉन्डिंग एफ एक्स ची आणि करस्पॉन्डिंग एफ एक्स आणि एल मधलं जे डिस्टन्स काढलं तर ते एप्सिलॉन पेक्षा कमी मिळेल. असं होत असेल तर ते राईट हँड लिमिट एल हे एफ एक्सचं राईट हँड लिमिट असतं. सिमिलरली जर तुम्ही x0 च्या लेफ्ट हँड साइडचं जे नेबरहुड आहे जे आहे x0 मायनस डेल्टा आणि x0 यामध्ये ज्या काही एक्सच्या व्हॅल्यूज येतात
त्यासाठी जर तुम्ही करस्पॉन्डिंग एफएक्सच्या व्हॅल्यूज काढल्या आणि त्याचं एल सोबतचं जर डिस्टन्स काढलं आणि ते एप्सिलॉन पेक्षा कमी मिळत असेल, असं जेव्हा प्रत्येक एप्सिलॉन साठी तुम्हाला काहीतरी डेटा मिळेल त्यावेळेस तुम्ही एल ला काय म्हणणार, लेफ्ट हँड लिमिट म्हणणार एफएक्सचं. तर ह्या दोन ज्या त्या आपण एप्सिलॉन डेल्टाच्या भाषेत लिमिटची डेफिनेशन बघितली, पण जे प्रत्यक्ष आपण जेव्हा राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट कॅल्क्युलेट करतो त्यावेळी ही मेथड वापरली जाते. म्हणजे लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेन्स टू x0 मायनस इज इक्वल टू लिमिट ऑफ एफ ऑफ x0 मायनस h टेन्स टू 0 वेअर h इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे तुम्हाला जेव्हा एफ एक्सचं लेफ्ट हँड लिमिट फाइंड करायचं असेल त्यावेळेस तुम्ही काय करणार, एफ ऑफ x0 मायनस चं लिमिट फाइंड करणार ऍज h टेन्स टू 0. सिमिलरली तुम्हाला जर राईट हँड लिमिट फाइंड करायचं असेल एफ ऑफ एक्सचं ऍज x टेन्स टू x0 प्लस, तर काय करणार तुम्ही, लिमिट ऑफ एफ ऑफ x0 प्लस h as h tends to 0 where h is greater than 0 हे लिमिट फाइंड करणार. म्हणजे x ऐवजी तुम्ही x0 प्लस h ची व्हॅल्यू पुट करणार आणि त्या पद्धतीने लिमिट काढणार. ह्या सगळ्या गोष्टी मागच्या लेक्चर्स मध्ये झालेल्या आहेत, पण आपल्याला कंटिन्युटीची जी कॉन्सेप्ट शिकायची आहे त्याच्यासाठी आवश्यक आहेत, म्हणून आम्ही रिपीट करत आहे. तुम्हाला ह्या सगळ्या डेफिनेशन्स त्याच्यावर आधारित थेरम्स हे मागच्या लेक्चर्स मध्ये बघायला मिळतील. त्या लेक्चरची लिंक्स मी या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला देणार आहे. तर नेक्स्ट आपण हे काही थेरम्सही अभ्यासलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिला थेरम आहे लिमिट ऑफ एफ एक्स ऍज एक्स टेन्स टू x0 एक्झिस्ट देन इट इज युनिक. म्हणजे ह्या फंक्शनचं लिमिट जर एक्झिस्ट होत असेल तर ते काय असतं, युनिक असतं. त्यानंतर दुसरा जो थेरम आहे, इफ लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेन्स टू x0 इज इक्वल टू n देन एफ इज बाउंडेड ऑन सम डिलीटेड नेबरहुड ऑफ x0. म्हणजे फंक्शनचं लिमिट जर एक्झिस्ट होत असेल तर ते फंक्शन बाउंडेड असतं काहीतरी डिलीटेड नेबरहुड वर x0च्या. हे अजून काही थेरम्स आहेत ज्याच्यामध्ये एफ एक्स आणि जी एक्स हे क्लोज इंटरवल ए बी वर डिफाईन आहे आणि पॉसिबली ऍट x0 म्हटलेलं आहे. तर फंक्शन ऑफ एफ एक्स ऍज एक्स टेन्स टू x0 ए आहे, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ऍज एक्स टेन्स टू x0 ए आहे आणि लिमिट ऑफ जी ऑफ एक्स ऍज एक्स टेन्स टू x0 बी आहे. म्हणजे हे दोन फंक्शन्स आहेत, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचं लिमिट आहे ए, जी ऑफ एक्सचं लिमिट आहे बी. तर ह्या दोन लिमिट्स वरून आपण हे वेगवेगळे अल्जेब्रिक ऑपरेशन वापरून कसं लिमिट फाइंड करणार ते दिलेले आहे. म्हणजे लिमिट ऑफ समेशन ऑफ फंक्शन्स इज इक्वल टू समेशन ऑफ करस्पॉन्डिंग लिमिट्स. म्हणजे लिमिट ऑफ f of x plus g of x as x tends to x0 is equal to limit of f of x x tends to x0 plus limit of g of x x tends to x0. म्हणजे आपण हे लिमिट सेपरेट करू शकतो ऍडिशन साठी. ऍडिशन ऑफ फंक्शन्सचं लिमिट काढायचं आहे ना, ते काढण्यासाठी काय करणार, ही लिमिट सेपरेटली या दोघही फंक्शन्सना अप्लाय करणार आणि करस्पॉन्डिंग लिमिट फाइंड करणार. तसंच आपण सबट्रॅक्शन साठी पण फाइंड करू शकतो, मल्टिप्लिकेशन साठी पण फाइंड करू शकतो. म्हणजे तुम्हाला लिमिट ऑफ दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे, ते फाइंड करायचं तर काय करणार, करस्पॉन्डिंग फंक्शनचं आधी लिमिट फाइंड करून घेणार आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार. अशा पद्धतीने आपण अल्जेब्रिक ऑपरेशन साठी पण लिमिट फाइंड करू शकतो. हे अजून काही प्रॉपर्टीज आहे, डिव्हिजन साठी पण तसेच प्रॉपर्टीज सिमिलर. तर फक्त डिव्हिजन साठी जो डिनॉमिनेटर आहे ते लिमिट नॉन झिरो असेल तरच आपण ते डिव्हिजन डिफाईन करतो. कारण माहिती आहे आपण रिअल नंबर सिस्टीम मध्ये नॉन झिरो नंबर्सनेच नेहमी डिवाइड करतो, झिरोने डिवाइड करत नाही म्हणून. नंतर जो नेक्स्ट काही प्रॉपर्टीज आहे ज्या बुकमध्ये दिलेल्या आहे, याचे एक्झाम्पल हे बुकमध्ये दिलेले आहेत. आपण आता फास्ट मध्ये फक्त बघणार आहोत. जर एफ एक्स हे कॉन्स्टंट फंक्शन असेल तर त्याचं लिमिट ही ती कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. एफ एक्स कॉन्स्टंट इंटू एफ एक्सचं लिमिट काय असतं, कॉन्स्टंट इंटू लिमिट ऑफ एफ एक्स असतं. लिमिट ऑफ मॉड ऑफ एफ एक्स काय असतं, मॉड ऑफ लिमिट ऑफ एफ एक्स असतं. ह्या अशा काही सिंपल प्रॉपर्टीज आहे. त्यानंतर जी दोन महत्वाच्या प्रॉपर्टीज आहे, लिमिट ऑफ एफ एक्स जर एल असेल आणि एफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल, म्हणजे एफ एक्सच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असतील, तर ऑब्व्हियसली जे काही लिमिट आहे ते पण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल. तसंच दोन फंक्शन्स आहेत एफ एक्स आणि जी एक्स. कसे आहेत, तर एफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू जी एक्स आहेत. म्हणजे एफ एक्सच्या व्हॅल्यूज आहेत त्या जी एक्स पेक्षा लहान आहेत, तर करस्पॉन्डिंग लिमिटच्या व्हॅल्यू ज्या आहे लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेन्स टू x0 आहे ते पण लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिट ऑफ जी एक्स एक्स टेन्स टू x0 आहे, प्रोव्हाइडेड द लिमिट एक्झिस्ट.
नंतर जो थेरम आहे सँडविच थेरम किंवा स्क्वीज थेरम ज्याला म्हटलं जातं, ज्यामध्ये 3 फंक्शनच्या लिमिटचं कंपॅरिझन आपण घेतलेलं आहे. 3 फंक्शन्स आहेत तिथे fx, gx and hx विच आर डिफाईन्ड फॉर ऑल x इथे दिलेले आहे. तर कसे आहेत ते फंक्शन fx इज लेस दॅन और इक्वल टू gx इज लेस दॅन और इक्वल टू hx फॉर ऑल x, आणि त्यांची लिमिट्स दिलेलं आहे रिलेशन लिमिट ऑफ fx x tends to x0 is equal to limit of hx x tends to x0 is equal to L. म्हणजे हे जे काही दोन कडेचे फंक्शन आहेत, सर्वात लहान फंक्शन आणि सर्वात मोठं फंक्शन, यांच्या लिमिटच्या व्हॅल्यू या काय आहेत L दिलेल्या आहेत. म्हणजे लिमिट ऑफ fx आणि लिमिट ऑफ hx हे सेम आहे L. तर त्यावेळेस जे काही हे मधलं फंक्शन आहे लिमिट ऑफ gx त्याची पण लिमिट L असणार आहे. म्हणजे असं रिलेशन असेल फंक्शनच्या व्हॅल्यू मध्ये fx इज लेस दॅन और इक्वल टू gx इज लेस दॅन और इक्वल टू hx आणि लिमिट ऑफ fx इज इक्वल टू लिमिट ऑफ hx इज इक्वल टू L असेल तर लिमिट ऑफ gx x टेन्स टू x0 पण L असतं. हे सँडविच थेरम मध्ये सांगितलेलं. आता जो आपला मेन कॉन्सेप्ट होता डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी तो आपण बघणार आहोत. आता आपण बघितलंच की जेव्हा आपण कुठल्याही फंक्शनचं लिमिट डिफाईन करतो त्यावेळी ते फंक्शन त्या पॉइंटला डिफाईन असेलच असं नाही. म्हणजे इन द डेफिनेशन ऑफ fx टेन्स टू L as x tends to x0, the function fx need not to be defined at x is equal to x0. Hence, the consideration of f of x0 does not arise. However, when fx is defined at x is equal to x0, the situation will be different. आणि अशा सिच्युएशन मध्ये काय होतं तर दोन कंडिशन अराइज होतात. एक तर f of x0 इज इक्वल टू L असेल किंवा f of x0 इज नॉट इक्वल टू L असेल. म्हणजे जेव्हा आपण फंक्शनचं लिमिट हे L आहे असं डिफाईन केलं त्यावेळेस नेसेसरी नाही की ती फंक्शनची व्हॅल्यू ऍट दॅट पॉइंट L असेलच असं नाही. जेव्हा त्या फंक्शनची व्हॅल्यू x0 ला L असेल आणि ऍज x टेन्स टू x0 त्या फंक्शनचं लिमिटही L असेल त्यावेळेस त्या फंक्शनला कंटिन्युअस फंक्शन म्हटलं जातं. तेच आपण आता ह्या डेफिनेशन मध्ये बघणार आहोत. तर कुठलेही फंक्शन हे कंटिन्युअस आहे की नाही ते कसं ठरवणार तर ते आपण आता बघणार आहोत. A function is said to be continuous at x is equal to x0 if limit of fx x tends to x0 is equal to f of x0. म्हणजे फंक्शनचं लिमिट as x tends to x0 is equal to त्या फंक्शनची व्हॅल्यू at x0 जर सेम असेल तर त्या फंक्शनला आपण कंटिन्युअस फंक्शन म्हणणार. तर ते अजून एक नेक्स्ट स्टेप मध्ये त्यांनी सांगितलंय की लिमिट ऑफ fx x टेन्स टू x0 प्लस इज इक्वल टू लिमिट ऑफ fx x टेन्स टू x0 मायनस इज इक्वल टू f ऑफ x0. असं जर होत असेल तर त्या फंक्शनला आपण काय म्हणणार कंटिन्युअस फंक्शन. म्हणजे त्या फंक्शनचं राईट हँड लिमिट इज इक्वल टू लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू त्या फंक्शन f ची x0 ला जी काही व्हॅल्यू आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशन करून फाइंड करणार आहोत ते जर सगळे इक्वल असतील तर त्या फंक्शनला आपण काय म्हणणार कंटिन्युअस फंक्शन म्हणणार. म्हणजे फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही ते कसं ठरवणार तर त्या फंक्शनची पहिली लिमिटची व्हॅल्यू फाइंड करणार आणि त्या फंक्शनची एक्झॅक्ट त्या पॉइंटला काय व्हॅल्यू आहे ती फाइंड करणार. जर लिमिटची व्हॅल्यू आणि त्या फंक्शनची एक्झॅक्ट व्हॅल्यू या दोनही व्हॅल्यू इक्वल आल्या तर आपण काय म्हणणार ते फंक्शन त्या पॉइंटला कंटिन्युअस आहे. Thus, the continuity of fx at x0 implies fx must be defined at x0 and limit of fx x tends to x0 must exist. Along with that, limit of fx x tends to x0 is equal to f of x0. अशा तीनही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर आपण म्हणू शकतो ते फंक्शन काय आहे x0 ला कंटिन्युअस आहे. म्हणजे एक तर ते फंक्शनची त्या व्हॅल्यू त्या पॉइंटला व्हॅल्यू डिफाईन पाहिजे, ते फंक्शन त्या पॉइंटला डिफाईन पाहिजे. लिमिट डिफाईन करण्यासाठी आपण आधीच बघितलं की ते फंक्शन डिफाईन नसेल तरीही आपण लिमिट डिफाईन करू शकतो. पण जर तुम्हाला ते फंक्शन कंटिन्युअस आहे असं म्हणायचं आहे असेल तर ते फंक्शन त्या पॉइंटला डिफाईन झालंच पाहिजे. ते फंक्शन म्हणजे आता इथे आपण f ऑफ x म्हणतोय, जर f ऑफ x त्या x0 ला डिफाईन असेल त्याच्यासोबतच ते लिमिट fx x टेन्स टू x0 एक्झिस्ट होत असेल आणि फंक्शनची व्हॅल्यू आणि लिमिटची व्हॅल्यू इक्वल असतील तर आपण काय म्हणणार x0 ला फंक्शन fx काय आहे कंटिन्युअस आहे. आता डिसकंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय. when the function fx is not continuous at x0 it is said to be discontinuous at x0 and the point x0 is called as a discontinuity of fx. म्हणजे फंक्शन fx जर x0 ला कंटिन्युअस नसेल तर त्याला डिसकंटिन्युअस म्हणणार आणि त्या पॉइंटला काय म्हणणार डिसकंटिन्युटी ऑफ fx.
आता हे एक्झाम्पल मधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे एफ एक्स हे फंक्शन कसं डिफाईन केलंय, एक्स स्क्वेअर फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. एक रिअल नंबर मधल्या प्रत्येक एक्स साठी एफ एक्स डिफाईन केलंय एक्स स्क्वेअरने. आता त्याचं लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 जर तुम्ही फाइंड केलं तर लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेन्स टू 3 इज इक्वल टू लिमिट ऑफ एक्स स्क्वेअर एक्स टेन्स टू 3. ते एकदम सिंपल लिमिट आहे. कसं 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9. म्हणजे लिमिटची व्हॅल्यू एफ एक्स ॲज एक्स टेन्स टू 3 किती आली, 9 आली. आणि एक्झॅक्ट फंक्शनची व्हॅल्यू काय कशी कॅल्क्युलेट करणार, तर एक्स इज इक्वल टू 3 ह्या फंक्शन मध्ये पुट करणार. ती काय येईल, एफ ऑफ 3 इज इक्वल टू 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9. देअरफॉर हिअर वी आर गेटिंग व्हॉट, limit of fx x tends to 3 is equal to f of 3. Thus fx is continuous at x is equal to 3. म्हणजे f of x ची x tends to 3 लिमिट ची व्हॅल्यू आणि फंक्शनची at the point 3 व्हॅल्यू दोघंही इक्वल आल्या, म्हणून हे फंक्शन at the point x is equal to 3 काय आहे, कंटिन्युअस आहे. आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण डिसकंटिन्युटी बघणार आहोत, मग त्यावरून जास्त क्लिअर होईल ही कॉन्सेप्ट. इथे एफ एक्स डिफाईन कसं केलेलं आहे, एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर for x not equal to 3 and fx is equal to 2 for x is equal to 3. This is the definition of fx. म्हणजे सगळ्या ज्या x आहेत जे नॉट इक्वल टू 3 आहे, नॉट इक्वल टू 3 असे सगळे x आहेत त्यांच्यासाठी fx हा x स्क्वेअर ने डिफाईन केलेला आहे आणि x इज इक्वल टू 3 साठी fx हा 2 ने डिफाईन केलेला आहे. तर आपण आता काय करणार, fx as x tends to 3 लिमिट फाइंड करणार. लिमिट ऑफ fx as x tends to 3 it is equal to limit of x square as x tends to 3. x tends to 3 ला fx ची व्हॅल्यू काय आहे, x स्क्वेअर आहे. मग लिमिट ऑफ x स्क्वेअर as x tends to 3 किती आहे, 9 आहे. आणि आता काय फाइंड करणार, फंक्शनची ऍट द पॉइंट 3 किती व्हॅल्यू आहे. इथे फंक्शन डिफाईन करताना त्यांनी सांगितलंय fx is equal to 2 for the value x is equal to 3. That's why f of 3 is equal to 2. So what we are getting here, limit of fx as x tends to 3, it is not equal to the f of 3. That's why fx is not continuous at x is equal to 3. इथे फंक्शन fx चं लिमिट as x tends to 3 मिळतंय 9 आणि त्या फंक्शनची at the point x is equal to 3 व्हॅल्यू मिळते 2. 9 is not equal to 2. That's why limit at the point x3 is not equal to the actual value of the function at the point 3. That's why this function is not continuous at the point x is equal to 3. That's why this is the discontinuity of this function. So ह्या दोन फंक्शन मध्ये काय डिफरंट झाला आहे, तर इथे जे फंक्शन fx डिफाईन केलं आहे तर ते सगळ्या x साठी ओव्हरऑल x स्क्वेअर ने डिफाईन केलेलं आहे फॉर ऑल x बिलॉंग्स टू r. पण इथे जे नेक्स्ट फंक्शन जे डिफाईन केलंय ते ज्या x च्या 3 व्यतिरिक्त ज्या व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी x स्क्वेअर ने डिफाईन केलेले आणि 3 साठी जी आहे ते 2 ने डिफाईन केलेले आहे, म्हणून हे फंक्शन डिसकंटिन्युअस झालेले आहे. आता ही एप्सिलॉन डेल्टाच्या भाषेमध्ये कंटिन्युटीची डेफिनेशन दिलेली आहे. काय आपण लिमिटची डेफिनेशन ज्या पद्धतीने एप्सिलॉन डेल्टाच्या भाषेत बघितली तशीच दिलेली आहे, फक्त इथे एल ऐवजी आपण fx 0 पुट केला, कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा फंक्शन कंटिन्युअस असतं तेव्हा त्या फंक्शनच्या लिमिटची व्हॅल्यू आणि एक्झॅक्ट त्या फंक्शनची ऍट दॅट पॉइंट व्हॅल्यू सिमिलर असते, म्हणून एल ऐवजी इथे त्यांनी f ऑफ x0 पुट केलंय आणि लिमिटच्या एप्सिलॉन डेल्टाच्या भाषेमध्ये कंटिन्युटीची डेफिनेशन दिली. अ फंक्शन fx is said to be continuous at x is equal to x0 if for any epsilon greater than 0 there is a delta greater than 0 such that mod of x minus x0 is less than delta implies mod of fx minus f of x0 is less than epsilon. अशी एप्सिलॉन डेल्टाच्या भाषेत पण आपण कंटिन्युटीची डेफिनेशन देऊ शकतो. नेक्स्ट आपण राईट कंटिन्युअस फंक्शन बघणार आहोत. आपण राईट हँड लिमिट बघितलं तेच इथे वापरणार आहोत. इन जनरल कंटिन्युअस फंक्शन केव्हा असतं, जेव्हा त्या फंक्शनचं लिमिट आणि त्या फंक्शनची एक्झॅक्ट इक्वल असते तर त्याला कंटिन्युअस फंक्शन म्हणतात. सिमिलरली त्या फंक्शनचं राईट कंटिन्युअस आहे की नाही कसं म्हणणार, जर त्या फंक्शनचं राईट हँड लिमिट आणि फंक्शनशी त्या पॉइंटला व्हॅल्यू इक्वल असेल तर त्याला राईट कंटिन्युअस फंक्शन म्हणणार. आणि राईट कंटिन्युअस फंक्शन आपण केव्हा डिफाईन करणार, जेव्हा हे फंक्शन जे आहे ते x0 च्या राईट हँड साइडच्या व्हॅल्यूसाठी डिफाईन केलेलं असेल तेव्हा आपण फंक्शन राईट कंटिन्युअस आहे की नाही त्याचा विचार करणार. म्हणजे x0 पेक्षा मोठ्या x साठी जर फंक्शन fx हे डिफाईन केलेलं असेल तर ते फंक्शन आपण चेक करू शकतो राईट कंटिन्युअस आहे की नाही. सिमिलरली हे तर एक्झाम्पल आपण बघू शकतो की राईट कंटिन्युअस कसं चेक करणार. मी आधी तुम्हाला राईट हँड लिमिट कसं फाइंड करायचं ती डेफिनेशन सांगितली ती आपण वापरलेली.
कृपया आपण माईक ऑफ करावे. ज्यांचे माईक चालू आहे त्यांनी माईक ऑफ करा. इथे फंक्शन fx इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 1 घेतलेला आहे फॉर ऑल द व्हॅल्यूज बिटवीन 1 and 3. 1 इज लेस दॅन और इक्वल टू x इज लेस दॅन 3 अशा या व्हॅल्यू साठी फंक्शन fx डिफाइन केलेलं आहे 2x क्यूब मायनस 1 ने. तर त्याचा आपण इथे ऍट द पॉइंट 1 राईट हँड लिमिट फाइंड करणार आहोत. 1 ला राईट हँड लिमिट का फाइंड करतोय, कारण इथे बघू शकता तुम्ही 1 पेक्षा मोठ्या म्हणजे 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज साठी हे फंक्शन डिफाइन केलेले आहे फॉर ऑल द x ग्रेटर दॅन और इक्वल टू 1. म्हणून आपण ऍट द पॉइंट 1 त्याचं राईट हँड लिमिट फाइंड करणार आहे. कसं करणार, लिमिट ऑफ fx as x टेंड्स टू 1 प्लस इज इक्वल टू लिमिट ऑफ f ऑफ 1 प्लस h as h टेंड्स टू 0. f ऑफ 1 प्लस h काय येणार, इथे x ऐवजी 1 प्लस h ठेवूया आपण. टू लिमिट ऑफ 2 into 1 प्लस h ब्रॅकेट क्यूब मायनस 1 as h टेंड्स टू 0. काय येईल ते 2 minus 1 is equal to 2. म्हणजे आपण हे fx चं राईट हँड लिमिट काढलं ऍट द पॉइंट 1, ते मिळालं आपल्याला 1. आणि f ऑफ x ची ऍट द पॉइंट 1 व्हॅल्यू किती येईल, तर इथे ऍट द पॉइंट 1 दिस फंक्शन इज डिफाइंड as 2x क्यूब मायनस 1. सो जस्ट रिप्लेस x by 1. You will get the value of fx at the point 1, that is nothing but the 1. So here we are getting right hand limit of fx as x tends to 1 plus is equal to f of 1. म्हणजे ऍट द पॉइंट 1 ला राईट हँड लिमिट आणि त्या फंक्शनची व्हॅल्यू हे दोनही इक्वल आले, म्हणून fx हे काय आहे, राईट कंटिन्युअस ऍट 1. सिमिलरली लेफ्ट कंटिन्युअस ची डेफिनेशन आहे, जर फंक्शनचं लेफ्ट हँड लिमिट ऍट दॅट पॉइंट आणि त्या फंक्शनची व्हॅल्यू ऍट दॅट पॉइंट इक्वल आले तर ती फंक्शन आपण लेफ्ट कंटिन्युअस असं म्हणतो. लेफ्ट कंटिन्युटी आपण केव्हा चेक करणार, जेव्हा एक्सच्या त्या पॉइंट पेक्षा छोट्या व्हॅल्यू साठी ते फंक्शन डिफाइन केलेलं असेल. म्हणजे आता तुम्हाला इथे फंक्शन दिलं fx इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 1 फॉर ऑल x विच आर 1 इज लेस दॅन और इक्वल टू x इज लेस दॅन और इक्वल टू 3. अशा जे काही x आहे 1 आणि 3 मध्ये, जेव्हा वेअर 3 इज इन्क्लुडेड इन दिस इंटरव्हल, त्याच्यासाठी फंक्शन fx डिफाइन केलंय 2x क्यूब मायनस 1. अशा या x साठी आपल्याला कंटिन्युटी चेक करायची. तर इथे तुम्ही बघू शकता 3 पेक्षा लहान व्हॅल्यू साठी हे फंक्शन डिफाइन केलेलं आहे. म्हणजे 3च्या लेफ्ट हँड साइडच्या व्हॅल्यू साठी हे फंक्शन डिफाइन केलेलं आहे. त्यामुळे आपण इथे लेफ्ट हँड कंटिन्युटी चेक करूया. तर लेफ्ट हँड कंटिन्युटी चेक करण्यासाठी आपण x चं as x टेंडिंग टू 3 मायनस असं म्हणजे ऍट द पॉइंट 3 लेफ्ट हँड लिमिट फाइंड करणार आहोत. ते आहे लिमिट ऑफ fx x टेंड टू 3 मायनस इट इज नथिंग बट लिमिट ऑफ f ऑफ 3 मायनस h h टेंड टू 0. इथे काय करणार, x ऐवजी 3 मायनस h ठेवणार आणि करस्पॉन्डिंग लिमिट फाइंड करणार. तर ते काय, लिमिट ऑफ 2 into 3 मायनस h ब्रॅकेट क्यूब मायनस 1 as h टेंड्स टू 0. त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 53. अशा पद्धतीने ह्या फंक्शनचं ऍट द पॉइंट 3 लेफ्ट हँड लिमिट काय आलं 53. आणि त्या फंक्शनची जर तुम्ही ऍट द पॉइंट 3 एक्झॅक्ट व्हॅल्यू फाइंड केली, ती कशी फाइंड करणार, x ला 3 ने रिप्लेस केलं ते मिळेल 53. म्हणजे त्या पॉइंट at the point x is equal to 3, left hand limit is equal to value of that function. That's why that function is left continuous at 3. अशा पद्धतीने तुम्ही कंटिन्युटी, त्याचबरोबर राईट कंटिन्युटी, लेफ्ट कंटिन्युटी कुठल्याही फंक्शनची चेक करू शकता. त्याच्यासाठी काय करावं लागणार, तुम्हाला पहिले लिमिट त्या फंक्शनचं फाइंड करावं लागणार आणि लिमिट फाइंड केल्यानंतर त्या फंक्शनचं लिमिट आणि त्या फंक्शनची एक्झॅक्ट व्हॅल्यू ऍट दॅट पॉइंट जर इक्वल असेल तर तुम्ही त्याला कंटिन्युअस म्हणू शकता. आता नेक्स्ट जी शेवटची कॉन्सेप्ट आहे कंटिन्युटी ऑन अ इंटरवल. आता बघितलं आपण ऍट द पॉइंट कंटिन्युअस आहे की नाही ते कसं चेक करणार, त्या पॉइंटला कंटिन्युअस आहे की नाही ते चेक करायचं बघितलं. पण तुम्हाला आता पूर्णच इंटरवल दिलेलं असेल आणि ते फंक्शन त्या इंटरवल मध्ये कंटिन्युअस आहे की नाही, ही काय कॉन्सेप्ट आहे ते बघूया. अ फंक्शन fx इज सेड टू बी कंटिन्युअस ऑन or somewhere we can say in that interval if it is continuous at all points of that interval I. म्हणजे त्या इंटरवल मधल्या प्रत्येक पॉइंट्सला जर ते फंक्शन कंटिन्युअस असेल तर तुम्ही म्हणू शकता की ते फंक्शन त्या पूर्ण इंटरवलवर कंटिन्युअस आहे. The continuity on a closed interval. Let the function f is defined on closed interval a to b. Then f is said to be continuous on closed interval a to b if and only if limit of fx x tends to x0 is equal to f of x0 for all x0 between a and b and
f of x0 plus is equal to f of a and f of x0 minus is equal to f of b. म्हणजे काय सांगितलंय, एखाद्या क्लोज इंटरवल a to b वर हे फंक्शन डिफाईन आहे, ते त्या इंटरवल वर कंटिन्युअस आहे की नाही असं आपण केव्हा म्हणणार, जर त्या फंक्शनच्या a आणि b च्या मधल्या सगळ्या x0 साठी ते फंक्शनचं लिमिट कसं असेल, लिमिट ऑफ f ऑफ x as x tends to x0 is equal to f of x0 असेल. म्हणजे ज्या काही इंटरवल मधल्या व्हॅल्यू आहेत, जे क्लोज इंटरवल मध्ये जे एंड पॉइंट्स ते इन्क्लूड होत आहेत, पण ज्या काही इंटरनल म्हणजे ए आणि बी च्या मधल्या व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी ही इक्वॅलिटी व्हॅलिड होत असेल. आणि जे काही एंड पॉइंट्स आहे इंटरवलला, त्या एंड पॉइंट्सला काय होत असेल तर ए साठी राईट हँड कंटिन्युटी एक्झिस्ट होत असेल आणि बी साठी लेफ्ट हँड कंटिन्युटी एक्झिस्ट होत असेल, तर त्या फंक्शनला आपण टोटल इंटरवलवर कंटिन्युअस असं म्हणणार. म्हणजे एखाद्या क्लोज इंटरवलवर फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही ते चेक करण्यासाठी काय करणार, तर ज्या काही इंटरवल मधल्या एंड पॉइंट सोडून ज्या व्हॅल्यू आहेत व्हेरिएबलच्या त्याच्यासाठी आपण काय करणार, चेक करणार लिमिट ऑफ एफ एक्स एक्स टेन्स टू x0 एफ ऑफ x0 आहे की नाही ते चेक करणार. आणि जे एंड पॉइंट्स आहे त्याच्यासाठी राईट हँडचा पॉइंट असेल, हा जो लहान पॉइंट असेल त्याच्यासाठी आपण राईट हँड कंटिन्युटी चेक करणार आणि जो इंटरवलचा मोठा एंड पॉइंट असेल त्याच्यासाठी लेफ्ट हँड कंटिन्युटी चेक करणार. जर ह्या तीनही इक्वॅलिटी चेक होत असतील, व्हॅलिड होत असतील, तर त्या फंक्शनला आपण काय म्हणणार, त्या क्लोज इंटरवल वर कंटिन्युअस म्हणणार. अशा पद्धतीने आपण कंटिन्युटीच्या वेगवेगळ्या डेफिनेशन ह्या लेक्चरमध्ये बघितल्या आहेत. तसंच नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी, म्हणजे फंक्शन डिसकंटिन्युअस कधी होतं आणि ते का होतं ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत, की फंक्शन डिसकंटिन्युअस होण्यासाठीची काय कारणं असतात आणि त्याच्यानुसार काय वेगवेगळे प्रकार कंटिन्युटीचे असतात ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ह्या काही मी लेक्चरच्या लिंक दिलेल्या आहेत जे यापूर्वी झालेल्या आहेत, तर तुम्ही लेक्चर बघू शकतात. आपल्या स्कूलचं युट्यूब चॅनल आहे, त्यावर जाऊन तुम्ही हे लेक्चर्स बघू शकता आणि यापुढेही रेकॉर्डेड लेक्चर ह्या चॅनलवर आपल्याला अवेलेबल करून दिले जातील. सो थँक्यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्युटीचे टाईप बघणार आहोत. तो सर्वांनी यापूर्वी झालेल्या लेक्चरचा अभ्यास करून उपस्थित राहावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि लेक्चरला उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि नेक्स्ट लेक्चरसाठी तयारी करून ठेवा. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पोस्ट करू शकता.